तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा पौष्टिक नाश्ता, जो लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि हा अगदी 15 मिनिटात तयार होतो। त्यासाठी आपण एक दुधी त्याची साल काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला 3 भागात कापणार आहोत आणि त्याला खिसून घेणार आहोत। खिसल्यावर आपण त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत। मग एका मिक्सरमध्ये आपण तांदूळ घेणार आहोत। तांदूळ धुवून घ्यायचे आणि त्यात आपण 3 शिजवलेले बटाटे टाकणार आहोत आणि मग त्यात आपण आलं टाकणार आहोत, आल्याचे 2-3 तुकडे आणि थोडंसं लागेल एवढं पाणी आणि आपण त्यात चांगलीच पेस्ट बनवून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता पेस्ट तयार झाली। आता ही पेस्ट आपल्याला आपण जे बॅटर बनवलं होतं त्यात टाकायची आहे आणि त्यात चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपण त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत आणि थोडीशी काळी मिरी कुटून घ्यायची आणि आपण त्यात टाकणार आहोत आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। आता ह्याला आपण चांगलंच हलवून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता हे चांगलंच मिक्स झालेलं आहे। आता आपण यात भरपूर कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याला चांगलंच मिक्स करून घेणार आहोत। आणि अजून त्याला पौष्टिक बनवण्यासाठी आपण एक गाजर किसून टाकणार आहोत आणि 2 चमचे दही आणि 1 चमचा इनो। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता। आता ह्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे। मग आपण ह्याच्यासाठी एक तडका बनवणार आहोत। त्यासाठी तव्यात तेल घेऊन त्यात लसूण, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहोत आणि त्याला चांगलंच परतून घेणार आहोत आणि थोडंसं परतून झाल्यावर आपण त्यात पांढरे तीळ टाकणार आहोत आणि यात आपण थोडं हिंगसुद्धा टाकणार आहोत आणि आता सगळे फ्लेवर्स चांगले मिक्स झाल्यावर आपण हा तडका आपण बनवलेल्या बॅटरमध्ये टाकणार आहोत आणि त्याला चांगलंच मिक्स करणार आहोत। आता चांगलंच मिक्स झाल्यावर एका पॅनमध्ये तेल घेऊन तर आपण बनवलेलं बॅटर पसरवायचं आहे आणि त्याला थोड्या वेळासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे। चांगलं खालून क्रिस्पी झाल्यावर आपण त्याला हळूच तेलात उलटनं बुडवून आपण त्याला उलटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय हे आपलं आणि आपण त्यात दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत त्याला एन्जॉय करू शकतो। आपला पौष्टिक असा नाश्ता तयार झाला आहे। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।